तर चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री हे चैत्यभूमीवर पोहोचलेत। थोड्याच वेळामध्ये महामानवाला ते अभिवादन करतील। आज 6 डिसेंबर आहे, महापरिनिर्वाण दिन आहे आज, आणि त्या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री पोहोचलेत। मुख्यमंत्र्यांसोबत मोठ्या प्रमाणामध्ये जनसागर हा आज मुंबईच्या चैत्यभूमीवर पोहोचलेला आहे। महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात लोक हे दादरच्या चैत्यभूमीवर आलेले आहेत। आणि त्याचबरोबर आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील चैत्यभूमीवर पोहोचलेत। थोड्याच वेळामध्ये महामानवाला ते अभिवादन करतील आणि त्यानंतर तिथे जमलेल्या जनतेला देखील ते संबोधित करतील। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी असतो आणि आज त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक ही दादरच्या चैत्यभूमीवर आलेली आहेत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी लाखो भीम सैनिक हे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर येतात। दादरमध्ये ही चैत्यभूमी आहे आणि इथे लाखो भीम अनुयायी हे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी येतात। तर फक्त राज्यात नाही, संपूर्ण देशभरात या निमित्तानं खास कार्यक्रम आयोजित केले जातात। वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण देखील केलं जातं। आज 6 डिसेंबर आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज आहे आणि त्या दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने आज भीमसैनिक हे दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। आणि त्याच निमित्तानं या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दादरमधील चैत्यभूमीवर पोहोचलेत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात। शाळेमध्ये देखील विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात। त्याच निमित्तानं महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक हे दादरच्या चैत्यभूमीवर येतात, महामानवाला अभिवादन करतात। त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील चैत्यभूमीवर आलेत। त्यांच्यासोबत मंत्री मंगल प्रभात लोढा देखील आहेत, ॲडव्होकेट आशिष शेलार देखील आहेत। ते देखील महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचलेत। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देखील तिथे पोहोचतायत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री तिथे पोहोचलेले आहेत। दादरच्या चैत्यभूमीची थेट दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सोबत आहेत आणि बरेच मंत्रिमंडळ देखील त्यांच्या सोबत आहे। हे सगळे महामानवाला अभिवादन तिथे करतात आणि त्याचबरोबर लाखो अनुयायी देखील आज चैत्यभूमीवर आलेले आहेत। आज 6 डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री हे तिथे जमलेल्या लाखो अनुयायांना संबोधित करतील। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भात ते बोलतील, त्यांचे विचार मांडतील। तर मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे आहेत।
सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर मंत्री मंगल प्रभात लोढा, ॲडव्होकेट आशिष शेलार या सगळ्यांनी या महामानवाला अभिवादन केलेलं आहे. आणि त्यानंतर आता लाखो भीम अनुयायांना मुख्यमंत्री हे संबोधित करतील. तर 6 डिसेंबर रोजी देशभरामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली जाते. वेगवेगळे कार्यक्रम या निमित्तानं देशभरात ठेवण्यात येतात. शाळेमध्ये देखील विशिष्ट कार्यक्रम हे आयोजित करण्यात येतात. बाबासाहेबांचा विचार हा जनतेमध्ये पोहोचावा, लहान मुलांमध्ये पोहोचावा यासाठी हे कार्यक्रम ठेवण्यात येतात. दादरच्या चैत्यभूमीची ही काही दृश्य आपण बघतोय. दादरच्या चैत्यभूमीवर देशभरातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी हे आलेले आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर भीम अनुयायी आज जनसागर चैत्यभूमीवर लोटलाय. चैत्यभूमीची थेट दृश्य आपण बघतोय. दादरच्या चैत्यभूमीवर लाखो करोडो लोक हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी एक महत्त्वाचं मौल्यवान योगदान दिलेलं आहे. आत्ताच्या पिढीला याबाबत अधिक माहिती करून देण्यासाठी देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे विचार रुजावेत म्हणून कार्यक्रम ठेवण्यात येतात. त्यांच्या कार्याचं महत्त्व हे विद्यार्थ्यांमध्ये रुजू व्हावं यासाठी देखील देशभरामध्ये कार्यक्रम ठेवण्यात येतात. बाबासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर हा चैत्यभूमीवर लोटलाय. एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आज बाबासाहेबांचा आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि अनेक नेते हे चैत्यभूमीवर आलेले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. एक जनसागर आज मुंबईमध्ये लोटल्याचं दिसतंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मौल्यवान योगदान दिलं ते म्हणजे संविधानामध्ये. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष ते होते आणि बऱ्याच महत्त्वाचे बदल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत, ज्याची फळं आज आपण सगळे भोगतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशासाठी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित
एक दुरोगामी आणि सर्वसमावेशक संविधान देण्याचं ऐतिहासिक कार्य केलं आहे. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष ते होते आणि बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींचं योगदान त्यांनी त्या मसुदा समितीमध्ये असताना संविधानात केलेलं आहे. दिल्लीमध्ये असताना त्यांनी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलेला आणि दलित समाजाला एक धार्मिक स्वातंत्र्य दिलं. 6 डिसेंबर 1956 रोजी ते दिल्लीमध्ये होते. दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं. आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाला महापरिनिर्वाण स्थळ म्हणून ओळखतात. अनेक लोक तिथे भेट देतात. दिल्लीतलं त्यांचं निवासस्थान, त्यांचं वास्तव आणि संविधान निर्मितीचं कार्य यामुळे दिल्लीला एक संविधान भूमी म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झालंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट दृश्य आपण बघतोय. महामानवाला अभिवादन ते करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत आहेत आणि ते देखील महामानवाला अभिवादन करतात. त्यांच्या चरणी हे नतमस्तक झालेत. तर बाबासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून इथे मोठ्या प्रमाणात आलेल्या जनतेला आता ते संबोधित करतील. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आज आहे आणि त्या निमित्तानं आज अनेक महत्त्वाचे नेते हे चैत्यभूमीवर दिसून येतात. तर महामानवाला अभिवादन करतानाची थेट दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर बरेच ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत आहेत. प्रकाश आंबेडकर देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत महामानवाला अभिवादन करतात. आज अतिशय महत्त्वाचा दिवस हा देशासाठी, राज्यासाठी, कारण आज महामानवाचं निधन आज झालेलं होतं, पण त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोठ्या प्रमाणात जनसागर आज मुंबईमध्ये लोटलाय. चैत्यभूमीवर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी हे कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये पोहोचलेत. दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी, एक त्यांची आठवण काढण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात जनसागर तिथे लोटलाय. आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याशी. स्नेहा, काय होतंय, किती मोठ्या प्रमाणात आज जनसागर लोटलाय? नक्कीच दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्याला मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. 6 डिसेंबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं. दिल्ली येथे झालेलं होतं. त्यानंतर त्यांना चैत्यभूमी येथे त्यांचं बौद्धिक पद्धतीने अंत्यसंस्कार झालेले होते. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुयायी जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यातून बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी येत असं. आता जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच प्रकाश आंबेडकर, इतर मंत्री महोदय यांनी बाबासाहेबांचे अभिवादन केलेलं आहे आणि काही वेळातच स्टेजवरती उपस्थित राहतील. इथे भाषण देखील मोठ्या प्रमाणावर होतील. मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात, त्यामुळे महानगरपालिकेकडून त्याचप्रमाणे सोयी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी CCTV आहे, तसेच पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर दादर परिसरामध्ये गर्दी होत असते, त्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांकडून देखील तरतूद करण्यात आलेली आहे. काही मार्ग बंद करण्यात आलेले आहेत, तर काही ठिकाणी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत. बाबासाहेबांच्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी बऱ्याच संस्था देखील पुढे आलेल्या आहेत. त्यांच्याकडून बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी जेवणाची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. विविध स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळत असतात. एकंदरीतच बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याची काही पुस्तकं असतात, काही त्यांचे फोटो असतात. तर हे सर्व खरेदी करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर अनुयायी इथे येत असतात आणि प्रत्येक दिवशी हा दिवस जो आहे तो आठवणीत राहण्यासारखा असतो, कारण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होत असते आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आतुरता प्रत्येकाच्या मनात दाटलेली आपल्याला पाहायला मिळत असते. अगदी स्नेहा, मोठ्या प्रमाणामध्ये भीम अनुयायी तिथे आलेले आहेत. त्यांच्या व्यवस्थेची सगळी काळजी ही पालिकेकडून घेण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक महत्त्वाचे नेते स्नेहा फ्रेममध्ये दिसत आहेत. आणखी कुठले महत्त्वाचे नेते हे महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेत? मंत्री महोदयांमध्ये आशिष शेलार आहेत, तसंच मंगलप्रभात लोढा देखील आहेत. राज्यपाल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून देखील अभिवादन करण्यात आलेलं आहे. इतर मंत्री देखील काही वेळात तिकडे पोहोचणार आहेत आणि त्यांची देखील भाषणं पार पडणार आहेत. या दिवशी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भाषणं पार पडत असतात. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही भाषणं असतात आणि नक्कीच हा दिवस म्हणूनच आठवणीत राहण्यासारखा असतो. निश्चितच स्नेहा, आता काही वेळामध्येच मला वाटतं की मोठ्या प्रमाणात जो काही जनसागर लोटलाय त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर देखील अभिवादन करतील. तर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात जनसागर लोटलाय. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीमध्ये निधन झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तेव्हापासून देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी हे चैत्यभूमीवर एकत्र येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात. त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. आज मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर हा दादरच्या चैत्यभूमीवर लोटलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील तिथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल आचार्य देवव्रत देखील आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि महामानवाला ते अभिवादन करतात. त्यांच्यासह मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर देखील महामानवाला अभिवादन करण्यासाठी हे चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात तिथे अनुयायांची देखील गर्दी झालेली आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी झाली आहे. आणि आता मुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये महामानवाच्या स्मृतीला उजाळा देतील आणि लाखोंच्या संख्येने आलेल्या भीम अनुयायांना संबोधित ते करतील. आज चैत्यभूमीची ही थेट दृश्य आपण बघतोय. राज्यपाल आचार्य देवव्रत देखील महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासह इतरही मंत्रिमंडळातील नेते हे महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेत. आजच्या दिवशी 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीमध्ये निधन झालेलं आणि त्यानंतर बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे मुंबईतील चैत्यभूमी येथे करण्यात आलेले. त्यामुळे मुंबईतील दादरमधील या चैत्यभूमीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर हा लोटलाय. तर त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी हे चैत्यभूमी दादर येथे दाखल होतात. तर ज्यांना यायला जमलेलं नाही त्यांच्यासाठी ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी चैत्यभूमीची आहेत. तुम्ही इथूनही महामानवाला अभिवादन करू शकता. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही थेट दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देवव्रत साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र